वेळ झाली आहे 0 आवरच्या डिबेटची. मात्र आता आलेली बातमी अशी की सगळ्या चर्चा थांबतील आणि लक्ष द्यावं लागेल, कारण ज्या प्रकरणावरून राणे पिता पुत्र आदित्य ठाकरेंवर आरोप करतात त्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी बातमी येते. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आईवडिलांनी केली आहे. आणि इतकंच नाही, जे आईवडील आपल्या मुलीवरती कोणताही बलात्कार किंवा खून झाला नव्हता असं म्हणत होते, ते आता म्हणताय की दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला. या प्रकरणाचा तपास एनआयए सारख्या संस्थेकडून करण्यात यावा याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी याचिकेमार्फत आरोप केला आहे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आलेत. आणि या सगळ्या प्रकरणाचा, ही बातमी आता येण्याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण दिशा सालियन हे प्रकरण पहिल्यापासून राणे पिता पुत्र हे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत दरवेळी उपस्थित करत होते. आणि आता तर दिशा सालियनच्या आईवडिलांनीच याचिका केली की आपल्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि मग तिचा खून करण्यात आला. दिशा सालियनच्या या सगळ्या नव्या घटनेमुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळा टर्न मिळालेला आहे. दिशा सालियनचा मृत्यू, त्यानंतर सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, ही सगळी प्रकरणं ज्या दिशेने जात होती त्यामुळे आता ह्याचा गूढ वाढलेला आहे. आणि आता दिशा सालियनमुळे सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या देखील चर्चेत येणार आहे का, त्याचा सुद्धा वेगळा विचार होणार आहे का, याचा विचार करायची वेळ आलेली आहे. कारण चर्चा अशी होती की दिशा सालियनने जाण्यापूर्वी किंवा मरण्यापूर्वी तिचं काही एक संभाषण झालं होतं सुशांत सिंग राजपूतशी, आणि त्यामुळे सुशांत सिंग राजपूत टेन्शनमध्ये होता. आणि या सगळ्या प्रकरणाची ही परिस्थिती तयार झाली. किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या. किशोरीजी, तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे आणि